अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली। एकाचा मृत्यू यात झाल्याचं कळतंय। देवेंद्र, पुन्हा एकदा जाऊ दे आमचे प्रतिनिधी देवेंद्र यांच्याकडे। देवेंद्र, एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। अतिशय दुःखद आणि दुर्दैवी अशी ही घटना। नक्कीच दुर्दैवी अशी ही घटना आहे। जसं मी मगाशी सांगितलं की 4 लोक यामध्ये जखमी झाले होते आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। आणि आपण दृश्यामध्ये बघितलं तर मुंबईच्या महापौर रितू तावडे या देखील आता घटनास्थळावरती दाखल झालेल्या आहेत। त्या आता अधिकाऱ्यांसोबत बातचीत करतील, माहिती घेतील आणि नेमकं काय घडलं आहे याचा निवेदन देखील ते माध्यमांच्या समोर करतील। त्यामुळे आपण बघतोय की रितू तावडे ज्या मुंबईच्या महापौर आहेत, नवनिर्वाचित महापौर, त्या आता घटनास्थळावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत। अधिकाऱ्यांशी त्या बातचीत अधिकाऱ्यांसोबत त्या बातचीत करणार आहेत, घटनास्थळाची पाहणी देखील करणार आहेत आणि त्यानंतर नेमकं काय घडलं हे आपण महापौरांकडून देखील जाणून घेऊ। मात्र 4 लोक जे आहेत ते यामध्ये गंभीररित्या जखमी झाले, त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, स्लॅब कोसळलेला आहे आणि आपण बघतोय की महापौर आणि संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते आता घटनास्थळावरती दाखल झाले। निश्चितच देवेंद्र, आपण पाहतोय महापौर रितू तावडे आता या ठिकाणी दाखल झाल्या। त्या माध्यमांशी संवाद साधू शकतात का? थेट दृश्य आपण पाहतोय। महापौर रितू तावडे या ठिकाणी दाखल झाल्या। त्या दुर्घटनेची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून घेत आहेत। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे। मुलुंड मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळून अपघात झालेला आहे। या एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। 2 जण गंभीर जखमी असल्याचं बघायचं होतं। मी जस्ट आले, मला जरा पाहू दे। मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली। आमदार साहेब येते, मला त्यांच्याशी पण जरा 5 मिनिटं बोलू दे। विषय मी समजून घेते आणि तुमच्याशी बोलते। मैं अभी आई हूँ, जस्ट आई हूँ। मैं आमदार साहब से भी बात करना चाहती हूँ, समझ के लेना चाहती हूँ विषय का क्या है। फिर मैं आपसे इधर ही हूँ, मैं आपसे बात करती हूँ। 5 मिनिट 100% निष्काळजीपणा आहे। आम्ही हे करतच नाही। हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघते, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। तरीसुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते। दोषी कंत्राटदार असेल यावरती कारवाई MMRDच्या अधिकाऱ्यांना काय कारवाईची मागणी करणार? 100% होणार। हा खूप निष्काळजीपणा मोठाच आहे हा। जर मला आता मी प्रशासनाकडनं माहिती गाडीमध्ये असताना घेत होती, त्यावेळी कळालं हे कालच बसवलेलं आहे हा वॉल। मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून। निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। साधारणपणे काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील असणे अपेक्षित आहे। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, रस्ता वाहतूक देखील सुरू होती। हे कुठेतरी जबाबदार असते। कुठल्याही अशा पद्धतीचं काम करत असताना SOP ही मेंटेन करावी लागते। सगळ्याच गोष्टी असतात। आता ह्याच्या पुढचे पण पॅराफिट वॉल जर बसवण्यात येणार असतील तर ह्याच्या पुढची आता काळजी तर घेणारच आहे। पण आता हे का झालं याची तर आता कारणं शोधावी लागतील। संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सगळं सांगते। क्या किसकी लापरवाही लग रही है, क्या कहना चाहेंगे? आपने कहा कि किस तरह का लापरवाही बहुत बड़ी है। यहाँ पे MMRD का काम है। यहाँ पे जो प्रशासन के लोग और जिसको भी ये कॉन्ट्रैक्ट दिया है उसने किस तरह का काम किया। अगर मुझे मैडम के पास से पता चला है कि कल ही पैराफिट वॉल यहाँ पे फिटिंग की है, तो उसको बैरिकेड्स की सुरक्षितता, उसकी सेफ्टी, उसका जो नॉर्म्स है उन्होंने वो फॉलो किया है या नहीं। अगर वो नहीं फॉलो नहीं किया या किया तो नीचे से वाहतूक जा रही है, गाड़ियाँ जा रही है, तो उनको रुकाना चाहिए था उतने टाइम के लिए। रुकाना चाहिए था। पास ही के हॉस्पिटल में 4 उपासना हॉस्पिटल में उनको सबको एडमिट किया है। उसमें एक व्यक्ति एक्सपायर हो गए, वो भी पता चला। रिक्शा में बैठे हुए पैसेंजर उसमें मृत घोषित हो गए और बाकी के 3 जो है उनको
उपासना मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल में एडमिट किए. घटना 12:10 पर्यंत झाली समजते, मात्र MMRDAचे अधिकारी असतील अजूनही आलेले नाही आहे, ते पण मी आता माहिती घेतली. ते निघाले आहेत पण ते अजून पोहोचलेले नाही. पण बाकी ज्या आस्थापना आहेत त्या बाकी ह्या ठिकाणी आलेले आहे. आमचे मुंबई महानगरपालिकेचे कुठल्याही पद्धतीच्या प्रिकॉशन घेताना दिसत नाहीये मला. कॉन्ट्रॅक्टर बरोबर जे अग्रीमेंट केले जातात ते खास करून SOPच्या अनुषंगानं, तर त्याचं जे अंमलबजावणी होणं जे अपेक्षित आहे ते होताना दिसत नाहीत. आणि लोकांच्या तक्रारी आहेत की इथं अशा घटना वारंवार घडतायत. नाही, हे फार चुकीचं आहे. मुंबईच्या सुरक्षितेचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे. जरी आपल्याला मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं आहे, मुंबईकरांना सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, पण त्याचबरोबर मुंबईकरांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा विषय. तर हे काम ज्यांनाही मिळतं आहे त्यांनी सगळ्या नियम फॉलो SOP सगळ्या फॉलो करून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. ही प्राथमिकता माझी तरी राहणारच आहे. मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण माहिती घेतली असणार आणि त्यांच्यापर्यंत ही पूर्ण पोचली. पण खुद्द आमदार साहेब या ठिकाणी, स्थानिक आमदार मिहीरबाई कोटेचे या ठिकाणी तात्काळ आलेले आहेत. त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी संवेदनशील आहोत आणि आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. एक सिंगल करना चाहूँगा क्या अभी आप आई, एक सिंगल कर लेने दो, एक सिंगल कर लेने, ताई आप आई हैं एक मिनट यहाँ पे आई हैं, क्या कहना चाहते हैं? तर दोषींवर कारवाई होणारच असं आश्वासन ऋतू तावडे यांनी दिलंय. मेट्रोच्या कामात मोठं निष्काळजीपणा झाला असं वक्तव्य ऋतू तावडे यांनी केलंय. दोषींवर कारवाई होणारच असं देखील ऋतू तावडे यांनी म्हटलंय. महापौर ऋतू तावडे या दुर्घटनास्थळी दाखल झाल्यास संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून घेऊन पुन्हा माध्यमांसमोर येणार असं ऋतू तावडेंनी म्हटलेलं आहे. अतिशय मोठी दुर्घटना ही मुलुंड मेट्रो स्टेशनमध्ये घडली आहे. मुंबई मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा मोठा अपघात झाला. आता या दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी स्वतः महापौर ऋतू तावडे या दाखल झाल्या. मुंबईकरांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचं ऋतू तावडे यांनी म्हटलं आहे. दोषींवर कारवाई होणारच असं आश्वासन देखील ऋतू तावडे यांनी दिलं. तर या ठिकाणी आपण पाहतोय मिहीर कोटेच्या स्थानिक आमदार हे दाखल झाले. त्याचबरोबर महापौर तर दोषींवर कारवाई होणारच असं आश्वासन ऋतू तावडे यांनी दिलंय. मुंबईकरांची सुरक्षितता ही महत्त्वाची असल्याचं ऋतू तावडे यांनी म्हटलं आहे. घटनास्थळाची परिस्थिती समजून घेण्यासाठी नेमकं काय घडलंय हे सगळं समजून घेण्यासाठी ऋतू तावडे या तिथे दाखल झाल्या, दुर्घटनास्थळी दाखल झाल्या. संपूर्ण माहिती घेऊन पुढे काय कारवाई होणार, काय कारवाई केली जाईल या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं ऋतू तावडेंनी सांगितलंय. मात्र दोषींवर कारवाई होणारच असं ऋतू तावडेंनी म्हटलंय. मेट्रोच्या कामात मोठा निष्काळजीपणा झाल्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलंय. ती अतिशय गंभीर अशी घटना घडली आहे. मुंबई मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा मोठा अपघात झाला. मेट्रो स्टेशनच्या पिलरमधला सिमेंटचा भाग हा उंचावरून खाली कोसळला आणि त्यामुळे हीच दुर्घटना घडली आहे. यात 3 ते 4 जण जखमी झालेत. 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. एकाचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.